नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी विपुलश्री मासिकाचं नाव ऐकलं असेल किंवा साहित्य देखील पाठवलं असेल. तर हे विपुलश्री मासिक जे आहे, विपुलश्री मासिक हे दरवर्षी त्यांच्या मे महिन्याच्या वासंतिक अंकासाठी कथा स्पर्धा आयोजित करतात. तर यावर्षी देखील त्यांनी ही वासंतिक कथा स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर काही नियम आणि अटी कशा आहेत ते ऐकून घ्या. कथा स्वतंत्र अप्रकाशित असावी. कथेला विषयाचं बंधन नाही. कोणत्याही विषयावर आपण कथा लिहू शकतो. कागदाच्या एका बाजूला सुवाच्य अक्षरात लिहिलेली कथा त्यांना पाठवायची आहे. टाईप केलेली पण चालेल, पण कागदाच्या एका बाजूला. पाठपोट नाही लिहायची आहे किंवा पाठपोट प्रिंट नसावं त्याचं. कागदाच्या एका बाजूला सुवाच्य अक्षरात लिहिलेली कथा असावी किंवा टाईप केलेली पण चालेल. लघु कथेच्या स्वरूपात कथा असायला हवी. म्हणजे कथा फार मोठी नको. 2-2.5 शब्दांपर्यंत कथा पाठवायची आहे. साधारण 2000 शब्दांपर्यंत आपण लघुकथा मानतो. तर 2 ते 2,500 शब्दांचं मर्यादा आहे. आणि अंतिम मुदत जी आहे ती 20 मार्च 2025 ही अंतिम मुदत आहे लघुकथा पाठवण्याची. स्पर्धेचा निकाल हा मे महिन्याच्या वासंतिक अंकात जाहीर होईल. नेहमीच त्यांचं हेच म्हणजे रुटीन आहे, शेड्यूल आहे की ते या महिन्यात फेब्रुवारीमध्ये साधारण त्यांची निवेदन निघतं आणि त्यांची निकालाची दिवस आणि कथा प्रकाशित करण्याचा अंक हा सगळा अगदी फिक्स असतो. तर पाकिटावर स्पर्धेचा निकाल मे महिन्याच्या वासंतिक अंकात जाहीर होईल. पाकिटावर वासंतिक कथा स्पर्धा असा उल्लेख आपल्याला करायचा आहे. म्हणजे ही मेलवर पाठवायची नाही. या स्पर्धेसाठी कथा मेलवर पाठवायची नाही, तर पोस्टानी किंवा कुरिअरनी पाठवायची आहे. तर प्रिंटआउट काढून पाठवायची आहे. त्यांनी पोस्ट किंवा कुरिअर असं काही स्पष्ट केलं नाही आहे. पत्ता जो आहे पुण्याचा आहे, तर तिथे कुरिअर पण जात असेलच. तर पाकिटावर वासंतिक कथा स्पर्धा असा उल्लेख असावा. जर आपली कथा अस्वीकृत झाली, म्हणजे त्यांना अंकात प्रकाशित करण्यायोग्य नाही वाटली, तर आपल्याशी ते कुठलाही पत्रव्यवहार त्याबद्दल करणार नाही आहे किंवा परत देखील पाठवणार नाही. तर आपल्याला मे महिन्यात कळेल की आपली कथा सिलेक्ट झाली आहे की नाही, म्हणजे प्रकाशित झाली की नाही. जर अस्वीकृत झाली तर आपल्याला त्याच्याबद्दल काही कळणार नाही किंवा त्याच्याबद्दल ते कुठलाही पत्रव्यवहार करणार नाही. स्पर्धेची कथा मेलवर पाठवायची नाही. प्रिंटआउट काढूनच पाठवायचं आहे. प्रिंटआउट पाठवायचं आहे म्हणजे त्यांनी असं काही हस्तलिखित वगैरे लिहिलं नाही, पण सुवाच्य अक्षरात लिहिलेली असावी म्हटलंय आणि प्रिंटआउटबद्दलही लिहिलेलं आहे. आणि पत्ता जो आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय, कुठे पाठवायची कथा. त्याचसोबत 2 संपर्क क्रमांक दिलेले आहेत. जर काही शंका किंवा अटी असतील तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून आपण शंका निरसन करून मग नंतरच कथा पाठवू शकतो. तर पुण्याचा पत्ता आहे. बहुतेक सर्वांना या मासिकाबद्दल माहिती असेलच आणि या स्पर्धेबद्दलही कदाचित माहिती असेल. तर खूप खूप शुभेच्छा या कथा स्पर्धेसाठी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ. नमस्कार.